एखादा गरीब व्यक्ती कष्ट करून मेहनत करून जर मोठा झाला तर बऱ्याच जणांच्या डोळ्यात खुपतात, बऱ्याच जणांच्या भुवया सुद्धा उंचवतात. आणि त्यानं जर समाजासाठी मदत करत असेल मग तर लय जणांच्या डोळ्यात. अशीच एक रील भाग्यश्री हॉटेलच्या मालकाची सुद्धा आता आलेली आहे. त्यांना का मदत करतो, कशासाठी करतोय, तू काय लय मोठं लावून गेलास का, अशा आशयाचं त्यांनी एक व्हिडिओ बनवला आहे. ते मदत करण्यासाठी गेले होते पूरग्रस्तांना, त्यांच्या मुलांसाठी शाळा उपयोगी साहित्य जे असतं, दप्तर, वह्या, पाटी, पेन, पेन्सिल वगैरे जे काही असतं त्यांनी वाटून परत येताना त्यांना काही जणांनी अडवलं. कशासाठी अडवलं, का अडवलं हे ते सांगत आहेत, ते बघा. आपण काल रात्री आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे पावसामुळे नुकसान झालेले ते शाळेचे जे त्याचे त्यासाठी खास आपण दप्तर वह्या पुस्तके घेऊन गेलतो. मग आपल्याला वाटता 10:30 झालत्या. तिथून निघाल्यानंतर आपण भूम मार्गे, परांडा मार्गे, आपण बार्शी मार्गे आलतो. कुर्डवाडीचे काही पोरं 2 गाड्या घेऊन मागा लागले होते आपल्या. मग भीतीच्या पोटामध्ये आपण निघून आलो पुढं. पण इथं चिकरडमध्ये आल्यानंतर चढ लागल्यानंतर त्यांनी गाडी आडव्या घालून थांबून आमची गाडी की तू का वाटायला गेलता, तुझा काय संबंध म्हणून आम्हाला रात्री टंडत होते. आम्ही वाटतो म्हणजे आम्ही कष्टातनं काय ना काय गरिबासाठी करायला जातो. तू वाटायला का दान शिरायचा आहे का, तू बंबईला जातो, इकडं जातो म्हणून दादागिरी करत होते, पेलेले होते. मग तिथलेच काय 4-5 अजून टपरीवाले आजूबाजूवाले ते बी परजाला पळत आमच्या जागावर आलते. ही दारू पेलेली व्यक्ती होती. आम्ही नवरा बायको दोघंच होतो गाडी. आम्ही त्यांना समजून सांगत होतो की तुम्ही दारू पेलेला आमच्या पिछा कर नका, तुम्हाला फोटो पाहिजे असले तर घ्यान जावा. मग तू का वाटतो म्हणून आम्हाला स्टंडत होते ती. आता आपण जी गरिबाची सेवा करतो ह्यात बी अगर तुम्ही कर नका म्हणून वरनं आम्हाला दमदाटी करून अगर असं करत असले तर आमच्यासारख्या उद्योजकांना परच्याला कोणाची मदत करावी का नाही करावी तुम्ही सांगा.